नमस्कार शेतकरी मित्रांनो. लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला फीडबॅक शेअर करतायत, जे तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करताय, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. असेच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा आणि ज्या पिकाचे व्हिडिओ असतील त्या शेतकऱ्यांना हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून जो आम्ही प्रयत्न करतोय तो सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल. जो आपण मागचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण रब्बी पिकाबद्दल चर्चा केली होती. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी असे कमेंट केले की सर आम्हाला हरभरा पिकाबद्दल थोडीशी अजून माहिती द्या. आणि म्हणूनच आज आपण जो आपला रब्बीचा हरभरा पिकाचं नियोजन करायचं आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. जे आपलं येणाऱ्या रब्बीचं हरभरा पिकाचं नियोजन कसं करायचंय आणि त्याच्यासाठी तेजस आपल्यासोबत आहे. तेजस, हरभऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं तर यावर्षी पाऊस जास्त आहे. कदाचित शेतकऱ्यांचा कल आपण जसं मागे एका व्हिडिओत पाहिलं होतं की हरभऱ्यापेक्षा मका आणि गहू या पिकाकडे जास्त जाईल. बरोबर. कारण का तर पाणी जास्त आहे, पाऊस जास्त आहे. हरभऱ्याला फारसं पाणी मानवत नाही. पण मित्रांनो, हरभरा जर या परिस्थितीत जर करायचंय तर आपल्याला काही 2-3 गोष्टीत जर बदल केला तर आपण हरभरा आपला याही वर्षी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तो बदल काय करायचा आहे? शक्यतो पेरणी पद्धतीने विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी हरभरा करतात. एकरी 40 किलो पर्यंत बियाणं टाकतात. तर यावेळेस जर शक्य झालं तर आपण पाण्याचा आणि याचा विचार करता, पावसाचा विचार करता बेड पद्धतीने किंवा सरीवारंबा पद्धतीने जर हरभऱ्याचं नियोजन केलं तर आपल्याला जे अतिरिक्त पाणी आहे त्याच्यापासून आपला हरभरा वाचवता येईल. आणि जी मुख्य समस्या आपली मर रोगाची, तर ती मर रोगाची समस्या काही अंशी आपल्याला टाळता. जे आपण जिरायती नियोजन करणार आहे तर ज्यांना लवकर नियोजन करायचंय आणि यावर्षी पाऊस पाणी चांगलंय तर मला असं वाटतं काबुलीचं थोडं क्षेत्र वाढवायला हरकत. बरोबर. काबुलीमध्ये जर आपण गेलो तर काबुलीमध्ये काय फायदा आहे? फुले विक्रम सारखी जी जात आहे तर याच्यात काय फायदा आहे की तुम्ही हे घाटे जानेवारीमध्ये ज्यावेळेस आपल्या संक्रांतीला बाजारात मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते त्यावेळेस तुम्ही हिरवे हरभरे विकू शकता. मग आपलं जे क्षेत्र तुम्ही लागवड करणार आहे तर असं गृहीत धरा की 10-20% क्षेत्र आपलं मल्चिंगवर करू किंवा बेडवर ठिबकवर करू. एक 20 ते 30% क्षेत्र आपण काबुलीचं करू, जेणेकरून आपण जे जानेवारी महिन्यात संक्रांतीला आपण हरभरे विकू. आणि एक मोठ्या प्रमाणातलं क्षेत्र 60-70% तर ते क्षेत्र आपण पारंपरिक ज्या जाती आहेत जसं की जॅकी आहे किंवा विशाल आहे, दिग्विजय आहे यासारखे जे वाहन आहेत तर त्यांचं करू. आता मित्रांनो, ज्यावेळेस हरभरा पेरणी करायची त्यावेळेस बीज प्रक्रिया करायला विसरू नका. जर बीज प्रक्रिया आपल्याला शक्य नसेल तर आपण दुसरा पर्याय की जे खत वापरता तुम्ही जमिनीमध्ये, शक्य झालं तर 10-26-26 50 किलो आपण वापरा एकरी. आणि त्या खताला चोळून बुरशीनाशक जसं की रेडोमिल असेल 500 ग्रॅम किंवा कार्बनडेझिम मँकोजेब साप असेल 500 ग्रॅम, या दोनपैकी कोणते एक बुरशीनाशक तुम्ही जमिनीतून टाका. आता तुमच्याकडे 2 पर्याय, एक जैविक पण पर्याय ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आपण वापरू शकतो. पण ते वापरत असताना आपल्याला खतासोबत न देता ते शेणखत असेल किंवा आपल्याकडे जे काही सेंद्रिय खत उपलब्ध असेल किंवा काहीच सेंद्रिय उपलब्ध नसेल तर अगदी मातीला चोळून आपण ते टाकू शकतो. ट्रायकोडर्मा असेल तर 2 किलो एकरी, कार्बनडेझिम मँकोजेब असेल तर 500 ग्रॅम आणि मेटॅलेक्झिल मँकोजेब असेल तर 500 ग्रॅम एकरी आपण हे टाकून द्या. बीज प्रक्रिया जर नाही करता आली तर, जर बीज प्रक्रिया करता आली तर चांगली गोष्ट आहे, तिथेही तुम्ही चांगलं बुरशीनाशकाची निवड करू शकता. त्या अनुषंगाने आपल्याला जी काही उगवणी नंतरची जी मर येणार आहे तर ती आपल्याला सांभाळते. हे झालं लागवडीपूर्वीचं नियोजन. तेजस, त्याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट मी सांगायला मला आवडेल. बऱ्याच वेळा असं होतं शेतकऱ्यांना की जे हरभरा जे आहे ते सरळ पद्धतीनं बीज तयार केलं जातं, जेणेकरून जर असं असेल की आपल्याला गेल्या वर्षीचा आपला हरभरा चांगला आला आणि आपण ते जर ते बी राखलं असेल तर आपण ते बी सुद्धा वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला जो बियाण्याचा खर्च आहे तो कमी येऊ शकतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच करायचं, ज्यावेळी आपण हे बी लावण्यासाठी घेणार आहे त्याच्या एक 8 दिवस आधी त्याचे आपल्याला चेक करायचे की आपलं जर्मिनेशन कसं आहे, उगवण क्षमता कशी आहे ते चेक करायचंय. आणि त्याच्यासाठी एक साधं करायचंय, एक ओलं कापड घ्यायचं, बारदान असेल ते घ्यायचं, त्याच्यामध्ये 100 हरभरे जे ते एका लाईन मध्ये ठेवायचे, नंतर त्याला गुंडाळायचं, बारदानावरती पाणी मारायचं आणि नंतर साधारणतः 6 ते 7 दिवसांनी ते बारदान उघडून बघायचे. जर त्याला कोंब येत असतील तर ते इंडिकेट करतं की आपल्या हरभऱ्याची जी उगवण्याची क्षमता आहे ती फार चांगली आहे आणि आपण ते बियाणं आपल्या शेतात वापरू शकतो. आणि जर आपल्याला जर तसं बियाणं आपल्या घरी उपलब्ध नसेल तर मग आपण बाजारात जाऊन आपल्याला जी व्हरायटी पाहिजे त्या पद्धतीची व्हरायटी आपण घेऊ शकतो. बरोबर. हे जर तुम्ही काय म्हणतो ना, आपण प्रथमेशने जसं सांगितलं तसं जर हे पडताळणी केली की ती बी उगते तर आपल्याला बियाण्याचा दर ठरवता येतो. बरोबर. जर आपल्याकडे 100 आपण जर बिया ठेवल्या होत्या आणि त्यातल्या 60 उगत असतील
तर कदाचित आपल्याला 40 किलो पर्यंत बियाणं ठेवायचं. बरोबर. जर त्यातले 70 उगत असतील तर आपण 35 किलोवर येऊ शकतो. त्यातले 80 उगत असतील तर अगदी 30 किलो पर्यंत पण आपण येऊ शकतो. कारण का, जेवढी तुम्ही दाटी कराल तेवढं तुम्हाला मर रोगाची भीती जास्त आहे आणि हरभऱ्याला चांगली काय म्हणतो ना जागा नाही मिळाली तर उत्पादन कमी येण्याची पण शक्यता आहे. बरोबर. आणि यावर्षी पाऊस चांगला आहे, जमिनीतली ओल चांगली आहे आणि अजूनही पण काही पावसाची शक्यता आहे पुढे. तर त्या परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीची ओल चांगली म्हणजे आपल्या हरभऱ्याचा विस्तार आणि वाढ चांगली होईल अशी अपेक्षा ठेवून आपण हे नियोजन लक्षात घ्यायचं. आता जे आपण मर रोगाबद्दल बोललो, मर रोगासाठी परत एकदा आपल्याला व्यवस्थापन करायचंय. साधारण हरभरा फुलोरा अवस्थेत आला तर आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक सिस्टमिक ज्यामध्ये आपण कॅब्रिटॉपची निवड करू शकतो, कस्टोडियाची करू शकतो, आमिस्टार टॉपची करू शकतो, हे आपल्याला फवारणीतून द्यायचे. आणि त्याच वेळेला आपल्याला जमिनीतून एखादं कोणतंही खत जे आपल्याकडं उपलब्ध असेल, मग अगदी युरिया असेल, 10-20-20 असेल, मॅग्नेशियम असेल, कोणते 5-10 किलो खत घेऊन त्याला परत एकदा बुरशीनाशक चोळून ते आपल्याला जमिनीतून टाकायचे, जेणेकरून मर रोगाची जी काही भीती आहे तर ती घाटे लागल्यापासून पुढे खूप वाढते, ती वाढू नये यासाठी 2 वेळा आपल्याला हे मर रोगाचं व्यवस्थापन किंवा त्याला काय म्हणतो ना प्रतिबंधात्मक नियोजन आपल्याला करायचे. त्यावेळेस जे बुरशीनाशक वापरणार त्यावेळेस तुम्ही रोकोची निवड करू शकता, कॉपर ऑक्सीक्लोराइडची करू शकता, परत कार्बनडायझिम मँकोजेब आधी नसेल वापरलं तर तेही करू शकता, किंवा हेक्झाकॉनेझॉल आणि कॅप्टन सारखा जो घटक आहे ताकद तर त्याची निवड तुम्ही करू शकता. यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपण काय म्हणतो ना फुलं लागण्याच्या अवस्थेला एकदा जर दिले तर आपल्याला जो काही धोका आहे तो टाळता येईल. तर हे झालं मर रोगाच्या बाबतीत काय म्हणतो ना पेरणीपासून तर अगदी काढणीपर्यंतचं व्यवस्थापन. बरोबर. तेजस, पण जेव्हा आपण हरभऱ्याची लागवड करतो त्यात सगळ्यात एक क्रिटिकल फॅक्टर असं मला वाटतं की आपलं पाण्याचं नियोजन. कारण हरभऱ्याला जास्त पाणी पण चालत नाही. असं म्हणतात की जे आपला दव पडतं हिवाळ्यामध्ये त्या दवावर सुद्धा हरभरा चांगला येतो. मग पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे? स्प्रिंकलर असेल तर शेतकरी 3 ते 4 वेळा नियोजन करतात. एक पेरणीपूर्वी जमीन ओलवून घेतात आणि पेरणी करतात. काही शेतकरी पेरणी करतात आणि त्यानंतर जमीन ओली करतात. ते एकदा नियोजन करू शकता. फुलोरच्या आधी 1 किंवा 2 पाणी आपण स्प्रिंकलरनी देऊ शकतो आणि घाटे लागल्यानंतर कमीत कमी 1 पाणी आपण स्प्रिंकलरनी देऊ शकतो. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देत असताना 2 भीती असतात, एक तर मर रोगाची आणि घाटे कमी लागण्याची. तर फुलोऱ्याची जी अवस्था आहे आता ती कशी ओळखायची, तर आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला कुठेतरी प्रत्येक झाडावर एखादं दुसरं फुल दिसतं किंवा पूर्ण प्लॉटमध्ये 5-10% फुलं दिसतात तर ती समजून घ्यायची फुलोऱ्याची अवस्था आहे. त्यावेळेस थोडा पाण्याचा ताण दिला की आपलं पीक फुलोऱ्याकडे जास्त जातं. आणि दुसरी भीती जी असते ती मर रोगाची. तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जर आपण वेळोवेळी करत असू तर आपल्याला चिंता करायचं कारण नाही. पाणी क्रॉपच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेज असतात त्याला जर पाणी वेळोवेळी मिळालं तर तुमचं उत्पादन नक्कीच वाढतं. मग आपल्याला हा धोका थोडासा पत्करावा लागेल आणि पाण्याचं नियोजन चांगलं करून आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत घ्यावी लागेल. बरोबर. जेव्हा आपण पाण्याचं नियोजन करतो त्यावेळी जसं तेजसनं सांगितलं की फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचा ताण देणं महत्वाचं आहे आणि ते ताण देणं काय तर फुलाची संख्या वाढावी. पण तेजस, ह्याच्या बरोबर आपण काही केमिकल युज करू शकतो का जेणेकरून आपली फुलाची संख्या वाढू शकते? मग हरभऱ्याला एकूण किती फवारण्या होतील तर साधारणपणे 3 फवारण्या जास्तीत जास्त आणि 2 कमीत कमी. बरोबर. मग पहिला इमामेक्टिन बेंझोएट सारखा घटक आहे जो की आपल्या फुलोरा अवस्थेच्या आधी हरभऱ्याच्या पानांना होल जर दिसत असेल छिद्र तर समजून घ्यायचा आळीचा प्रादुर्भाव आहे. आणि ही जी आळी हेलिकॉर्प आळी तर ही कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इमामेक्टिन बेंझोएटचा वापर करायचा. इमामेक्टिन बेंझोएट 100 ग्रॅम प्रति एकर आहे. त्याच्या जोडीला आपल्याला गरजेनुसार एखादं साधं बुरशीनाशक कार्बनडायझिम मँकोजेब म्हणा किंवा थायोफेनेट मिथेल म्हणा त्याचा वापर करायचा. आणि त्याच वेळेला हरभऱ्याची चांगली वाढ विस्तार होण्यासाठी जर आपल्याकडे वाढ कमी असेल तर 19-19 आणि जर वाढ व्यवस्थित असेल तर चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट जो काही ग्रेड 2 आहे तर त्याचा उपयोग आपण करू शकतो. हा झाला एक फवारणी फुलोऱ्याच्या आधी. फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला एक काळजी घ्यावी लागते. फुलोऱ्याच्या वेळेला एक परत फवारणी करावी लागते. कारण का, तर काही वेळेस ती आळी पानं जशी खाते तशी फुलं पण खाते आणि ते आपल्याला लक्षात येत नाही. मग ती फुलं खाल्ल्यामुळे आपलं नुकसान होतं. आणि ती फवारणी करत असताना त्यात तुम्ही जे म्हणले की फुलं वाढण्यासाठी काय करायचं तर ते त्यात नियोजन करू शकतो. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आपण तिथे घेऊ शकतो परत एकदा. त्याच्यासोबत अॅमिनो ऍसिड जे बाजारात टाटा बार नावाने मिळतं, फॅन्टॅक नावाने मिळतं, समरस नावाने मिळतं किंवा इसाबियन नावाने आहे, सिएप्टल नावाने आहे. तर हे अॅमिनो ऍसिड आपण घेऊ शकतो. याचा उपयोग चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आणि त्याच्यात आळीचं परत एकदा इमामेक्टिन बेंझोएट वापरू शकता किंवा जे काही बाजारामध्ये अजून काही पर्याय आहेत इमामेक्टिन बेंझोएट सारखे तर त्यातला तुम्ही एखादा पर्याय निवडू शकता. आळीसाठी सगळ्यात स्वस्त आणि चांगला पर्याय तर इमामेक्टिन बेंझोएट आहे. तर तो प्रोक्लेमचा पर्याय मला वाटतं योग्य राहील. तो फुलोऱ्या अवस्थेत द्यायचा. आणि त्यानंतर परत एकदा घाटे लागले की त्यावेळेस आपण जी फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला जिब्रेलिन घटकयुक्त जे काही होशी असेल किंवा स्टेलर असेल तर याचा उपयोग करायचा आहे. आणि याच्या जोडीला कोराजनचा घटक जो क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल घटक आहे तो वेगवेगळ्या औषधांमध्ये आता मिळायला लागलाय तर त्याचाही आपल्याला उपयोग करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की हरभऱ्याची जी फवारणी
तर ती सकाळी ज्यावेळेस दव असतं त्यावेळेस जर आपण केली तर ती फवारणी हरभऱ्याच्या झाडावर तर बसतेच बसते, पण काही अंशी जमिनीवर ज्यावेळेस जातं तर मुळांच्या कक्षेमध्ये आपण बुरशीनाशक त्यात वापरत असतो, तर मुळांच्या कक्षेमध्ये जर ते गेलं तर निश्चितच आपल्याला मर रोगासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे दव असताना सकाळच्या वेळेला किंवा हरभऱ्यावर जे काही ऍसिड असतं पानांवर त्यावेळेला तुम्ही फवारणी करा, त्याचा तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल. तर अशा पद्धतीने 3 फवारण्या, फुलोऱ्यापूर्वी एक फवारणी, फुलोऱ्याच्या वेळेला अॅमिनो ऍसिड आणि कीटकनाशक युक्त फवारणी, आणि घाटे लागल्यानंतर कीटकनाशक आणि त्यामध्ये कॅब्रिओटॉक किंवा कस्टोडिया यासारखे स्ट्रॉंग बुरशीनाशक, जेणेकरून आपल्याला मर रोग टाळता येईल. आणि चांगले घाट्यांचा काय म्हणतो ना आपण फुगवून होण्यासाठी जिब्रेलिन घटकयुक्त स्टेलर, होशी यासारखे घटक आपल्याला तिथं वापरता येतील. तेजस, एक नवीन आता प्रकार चालू झाला ज्याच्यामध्ये काय झालंय, ज्यावेळी फुलं लागायची अवस्था असते त्याच्या आधी लोक शक्यतो लिओसिन असेल किंवा ते वापरतात, जे वाढ घटवणारे घटक आहेत त्याचा वापर करतात, पण त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? कारण काय होतं, बऱ्याच वेळा जर आपलं प्रमाण चुकलं तर आपल्या फुलांची फुलगळ होते आणि जे उत्पन्न येणार ते घटतं. जर ते वापरायचं असेल तर त्याचं प्रमाण किती वापरायचं आणि कुठल्या स्टेज साठी ते परफेक्ट राहील? आता जो तुम्ही बोलले ना, हा नवीन ट्रेंड आला, केमिकल आले म्हणून ही वाढ थांबवण्यासाठी. जुन्या काळात हरभऱ्याचे शेंडच खोडायचे आणि ती भाजी विकायचे, घरातही भाजीला वापर व्हायचा, पण तो शेंडे खोडण्याचे 2-3 उद्देशच ते होते की फुटवा चांगला व्हावा आणि याला लवकर फुलधारणा व्हावी. तर आता ते शक्य होत नाही अभावी, तर मग त्यावेळेस आपण लिओसिन असेल किंवा चमत्कार असेल यासारखे घटक वापरू शकतो. 05234 हे जे वाढ थांबवणारं जे घटक आहे, खत आहे विद्राव्य खत, याच्या जोडीला जर लिओसिन वापरलं तर 15 मिली प्रति पंप किंवा 1 मिली प्रति लिटर लिओसिन आपण वापरू शकतो, आणि जर चमत्कार वापरलं तर 2 मिली प्रति लिटर आपण वापरू शकतो. साधारणपणे फुल दिसायच्या अवस्थेला आपल्याला याची फवारणी घ्यायची, याचे दुहेरी फायदे होतील की फुलांचे प्रमाण वाढेल आणि वाढही त्याची थांबून जाईल. परंतु याची फवारणी कोणाला घ्यावी लागेल? जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे, जिथं जमिनीची ओल चांगली आहे आणि जिथं हरभऱ्याची चांगली वाढ होते, म्हणजे हरभऱ्याचा विस्तार न होता सरळ ज्यावेळेस चाललाय हरभरा असं लक्षात येतं, त्यावेळेस तुम्ही ही जर फवारणीचं नियोजन केलं तर तुम्हाला याचा अतिरिक्त फायदा आहे. पण जिथं अगदी पाणीच कमी आहे किंवा पूर्णतः जिरायती आहे आणि पाण्याचं कुठलंही नियोजन नाही, तिथं ही फवारणी टाळली तरी चालेल. कारण का, एकंदर जेवढं हरभऱ्याला पानं आणि हरभऱ्याचा विस्तार होईल तेवढं तुम्हाला उत्पादन किंवा घाटे भरण्यास मदत होईल. फक्त आपल्या प्लॉटची फुलोरावस्था आपल्या लक्षात घेऊन त्यावेळेस फुलांचं प्रमाण वाढण्यासाठी जर एखादी फवारणी आपण केली तर आपण बाकी चिंता करायची गरज नाही, आपल्याला उत्पादन चांगलं येऊन जाईल. बरोबर. आणि ज्यावेळी आपण साधारणतः कोरडवाहू हरभऱ्याची प्लॅनिंग करतो तर शेतकऱ्यांचं सध्या 6 ते 7 क्विंटलच्या आसपास हरभऱ्याचं उत्पन्न येतं, पण आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण कशा पद्धतीने 10 क्विंटलच्या वर जाऊ. जर 10 क्विंटलच्या वर गेलो तर एक साधं कॅल्क्युलेशन आहे, जो हरभऱ्याचा रेट आहे तो साधारणतः 6-6.5 हजारच्या मध्ये आहे आणि एक साधारणतः 60 ते 65 हजार रुपये आपल्याला एकरी मिळू शकतात. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी खर्च आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लेबर तुम्हाला लागत नाही, जास्त प्रमाणात लागत नाही लेबर, भांडवल कमी लागतं आणि आपल्याला गॅरंटेड उत्पन्न त्याच्यामध्ये मिळू शकतं. तर ह्या हिशोबानं नियोजन करू शकता. आणखीन एक ते जे शेतकऱ्यांना समस्या येते, जेव्हा मर रेग येतो तो पॅचेस मध्ये येतो, म्हणजे आल्यानंतर शेताचा एक पॅच पूर्ण डॅमेज करतो. मग जर कुठे जर मर रोगाची सुरुवात झाली तर त्यावेळी काय केलं पाहिजे? कारण बरेच शेतकरी फवारण्या करतील ह्याची गॅरंटी नाही. क्षेत्र तुमचा मुद्दा बरोबर आहे की ज्यावेळेस 5-10 एकर क्षेत्र आहे पण पॅच आलेला असतो तो काहीतरी 5 गुंठ्यावर 2 गुंठ्यावर आलेला असतो, तर सगळ्यात चांगली पद्धत आहे एकतर तुम्ही फवारणीचं नियोजन प्रतिबंधात्मक केलं तर शक्यतो ही समस्या येणार नाही. परंतु याला दुसरं एक गोष्ट आहे की ज्यावेळेस तो पॅच मध्ये मर दिसतो तर एक लक्षात घ्या मित्रांनो, मर रोग आल्यानंतर आपल्या कोणत्या पीक काय म्हणतो ना रोपाच्या मुळाला तो मर लागलाय हे आपण सांगू शकत नाही, बघून सांगू शकत. तो मुळामध्ये घुसलेला असेल परंतु त्याची लक्षणं दिसायला वेळ लागेल, त्यामुळे लक्षात येत नाही. पण तो जो पॅच दिसतो आपल्याला, तर त्या पॅचच्या आसपासच्या बाजूला जर तुम्ही आळवणी पद्धतीने, मग त्याच्यासाठी आपल्याला 1 किंवा 2च पंप लागतील. मग आपण कॉपरयुक्त बुरशीनाशक असेल किंवा कार्बन मँकोझेब युक्त असेल किंवा मेटॅलेक्झिल मँकोझेब सारखे असेल, ते त्या पॅच मध्ये जर तुम्ही आळवणी केली, जिथं खराब झालंय त्याला आळवणी आणि त्याच्या शेजारची 2-2, 3-3 झाडं असं गोल आळवणी पद्धतीने जर केलं तर हा मर रोगाचा विस्तार थांबवू शकता. तर ही एक काय म्हणतो ना, एक स्मार्ट टेक्निक आपण मर रोग टाळण्यासाठी वापरू शकतो. मला वाटतंय आपण बऱ्यापैकी हरभऱ्याचं जे नियोजन आहे त्याच्यावरती बोललोय, पण तरी पण जर तुम्हाला काही अजून शंका असेल तर तुम्ही नक्की आमच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहा, जेणेकरून आम्ही त्या प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि जर योग्य पद्धतीने जर हरभऱ्याचं नियोजन केलं तर मला वाटतं आपल्याला जो मिळणारा नफा आहे तो चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि एक पीस ऑफ माइंड जे आहे किंवा एक शांतता असलेलं पीक जे आहे त्या पद्धतीने आपण हरभऱ्याला मॅनेज करू शकतो. तर आज मला वाटतं आज आपण इथंच थांबूया
अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयावरच्या माहितीसाठी लोकशिवारला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि जे हरभऱ्याचे शेतकरी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचं जे उत्पन्न आहे ह्या वर्षी ते चांगलं मिळेल आणि त्यांचा जो नफा आहे तो वाढण्यासाठी मदत होईल. तर तेजस, आधी तर थांबायचं. धन्यवाद.